भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। गीता गीता भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले म्हणून तिला भगवद्गीता म्हणतात. त्या भगवद्गीतेमध्ये संपूर्ण उपनिषदांचं ज्ञान, संपूर्ण उपदेश हे मनुष्याला आवश्यक आहे. साधारणपणे 80-70 जेणेकरून शेवटी तो मनशांती प्राप्त करेल, आत्मज्ञान प्राप्त करेल, मोक्ष प्राप्त करेल. भगवंतांनी पूर्णपणे अंतर्भूत केले या गीतामध्ये, या गीतेमध्ये. त्याचे 18 अध्याय म्हणजे 18 पायऱ्या. जिथे आहात तिथून सर्वोच्च पायरी 18वी पायरी मोक्ष संन्यास योग. सर्वोच्च काळ हे मनुष्य प्राप्त करतो. तुम्ही जिथे आहात तिथून आत्मसाक्षात्कारापर्यंत हे ज्ञान तुम्हाला घेऊन जातो 18 पायऱ्यांद्वारे. पहिला अध्याय अर्जुन विषाद योग. आपण जगातच एवढे गुंतलेलो असतो की आपल्याला कळतच नाही आपल्याला नक्की काय पाहिजे आणि कशासाठी आपण कर्म करतो, कशासाठी आयुष्य जगतो आणि नक्की काय करायचं. आणि महत्वाची गोष्ट आपण कोणाचं ऐकून घ्यायच्या मूडमध्ये असतो. आपल्याला वाटतं मला येतं म्हणजे मी अल्टिमेट. जेव्हा मनुष्य म्हणतो मला येतं म्हणून मला येत नसतं, त्याचा गैरसमज असतो. तेव्हा त्याला कोणीही काहीही सांगू शकत नाही. ज्ञान घेण्यासाठी पहिली आवश्यकता म्हणजे तुम्ही मान्य केलं पाहिजे मला ही गोष्ट येत नाही. मग नंतरच तुमच्यासाठी मार्ग निर्माण होऊ शकतात. मला नक्की माहिती पाहिजे मला काय पाहिजे, मला काय येतं, मला काय येत नाही. जगात बऱ्याच लोकांचा हाच प्रश्न. त्यांना नक्की माहितच नसतं त्यांना काय करायचं. ते समोरच्याला सांगतायत का सुचवतायत. विधा मनस्थिती. भगवद्गीतेचे 18 अध्यायांमध्ये दिलेलं ज्ञान जर मनुष्याने पूर्णतः आत्मसात केलं, शक्य नाही हे ज्ञान लगेच पहिल्या वाचण्यातच किंवा ऐकण्यातच तुम्हाला कळेल, शक्य नाही. पण हळूहळू जसं तुम्ही प्रयत्न करत गेला. सगळ्यात लहानपणी जगत होतो आपल्याला चालतं तरी येत होतं का? हळूहळू आपण शिकलो ना चालायला. चालायला शिकलो, बघायला शिकलो, पळायला शिकलो. सर्व गोष्टी या जगातच शिकलो ना. किती कष्ट घेतले आपण.
ही गोष्ट, अध्यात्माची गोष्ट, ही बिना कष्टाने कोणीतरी गुरु मंत्र देईल आणि तुम्हाला साक्षात्कार प्राप्त होईल, शक्य आहे? असा जर कुठल्या गुरुकडे कुठला गुरुमंत्र असता, तर आतापर्यंत किती लोकांना साक्षात्कार प्राप्त झाला असता. आणि हे कलियुग आपल्याला पाहायला मिळालं असतं. सत्ययुगातच जगत असतो. कुठलंही रामबाण औषध नाही, की जे सर्व रोगांवरती कुठलाही असा विचार नाही, भावभावना नाही, संकल्प नाही, जो तुम्हाला मोक्ष प्राप्तीपर्यंत येईल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल असा एक संकल्प नाही. परंतु तुम्हाला सर्व इच्छांपासून दूर नेईल, सर्व सुखदुःखांपासून दूर नेईल, परमात्म्यात जवळ नेऊन परमसुखामध्ये तुम्हाला घेऊन जाईल. परमानंद तुम्हाला अनुभवायला मिळेल, परमशांती तुम्हाला अनुभव मिळेल. असा मार्ग म्हणजे आध्यात्मिक मार्ग. असा एक उपाय म्हणजे आध्यात्मिक. आणि आजच्या जगामध्ये असा उपाय तो तुम्ही आचरणात आणू शकता सहजासहज. अर्थात इच्छा पाहिजे. तो तुम्हाला ज्ञान देईल, त्यामुळे तुमचं कर्म सुधारेल. त्याग करा, संन्यासी बना, वैरागी बना, मोक्ष प्राप्त करा, ध्यान साधना करा. केव्हा सुरुवात केली तर एकच रामबाण उपाय, ते एकच कॅप्सूल भगवद्गीता. कित्येक पुराण आहेत, कित्येक उपनिषद आहेत, ते गोल गोल फिरवतील. परंतु तुम्हाला जाणून तुमच्यामध्ये काय कमी आहे हे ओळखून तुम्हाला उपदेश कोणीही देऊ शकत नाही. भगवद्गीतेचं ज्ञान असं आहे, हे तुम्हाला शिकवतं. तुम्ही स्वतःला कसं जाणार? मला शिकवतं तुमच्या सध्याच्या आयुष्यामध्ये आयुष्य जगत असताना कशा प्रकारे तुम्ही मार्गक्रमण करा, जेणेकरून तुम्हाला दुःख होणार नाही, सुखामध्ये राहा, अपयश प्राप्त होणार नाही, यश प्राप्त होईल. तुम्ही जसजसं याचं अध्ययन कराल तस तसं तुम्हाला कळेल. आणि हळूहळू प्रगती होईल. एकदम प्रगती कशी? इतके जन्मोनी जन्म आपण त्या संसारामध्ये गुंतलेलो आहोत. त्या इच्छा पूर्ण करतोय, या वासना पूर्ण करतोय, हे जग अनुभवतोय. एका क्षणात कसं तुम्हाला कळेल हे मिथ्य आहे? हे मिथ्य आहे हे कळण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त तथ्य असलेलं ते आत्मतत्व तुम्हाला कळालं पाहिजे. ते आत्म तुम्हाला कळलं पाहिजे. तो ब्रह्म तुम्हाला कळलं पाहिजे. परमात्मा परमेश्वर कळला पाहिजे. तर हे मिथ्य कळेल. पण तुम्ही या मिथ्यामध्ये, या मायाजालामध्ये इतके गुरफटलेले आहात, मला ते सदा सर्वदा सर्व काळ सत्य या जगामध्येच तथ्य शोध, या वाचनांच्या संदर्भानेच तथ्य शोध. खरं तथ्य शोधायच्या भानगडीत कळतच नाही. कारण माहीतच नाही, कोणी सांगतच नाही. तर शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण घेतलं तर तुम्हाला कळू शकेल की आयुष्य जगता कशासाठी, तथ्य काय, कोणत्या उद्देशाने जगता. दुसरा अध्याय ज्ञान योग मध्ये भगवंतांनी ज्ञान दिलेलं आहे की तुम्हाला आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी, मोक्ष प्राप्तीसाठी आवश्यक आहे. ते ज्ञान सांगितलेलं आहे. नंतरचे 16 अध्याय म्हणजे तिसरा अध्यायापासून 16व्या अध्यायापर्यंत, 17व्या अध्यायापर्यंत, एक दोन नंतर तिसऱ्यापासून 17 अध्यायापर्यंत
ते ज्ञान स्पष्ट केलेलं आहे, जेणेकरून ते तुमच्यामध्ये मुरेल, ते तुम्ही आत्मसात कराल आणि शेवटी सारांश म्हणजे 18 अध्याय मोक्ष संन्यासी, तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. तुमच्या आयुष्याचं सार्थक होईल. मनुष्य जन्माचा मूळ उद्देशच काय? मोक्ष प्राप्त करणे. जन्मोनी-जन्म या तुम्ही संसारामध्ये गुंतलेला आहात, या वासनांमधून गुंतलेला आहात, ह्याच्यापासून मुक्ती प्राप्त करणे आणि आपली मूळ स्थिती हे ब्रह्म. हम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. तुम्ही मूळ ब्रह्मच आहात. ब्रह्माला न जाणल्यामुळे तुमच्या वासना निर्माण झालं, तुमचं जग निर्माण झालं. तुम्ही या जगामध्येच फिरताय, त्या वासनांभोवतीच गुरफटलेले. हे कोण ब्रह्म तुम्हाला कळतच नाही. यालाच मायाजाल म्हणतात, यालाच मोहमाया म्हणतात. पण आपल्याला मुख्यच इतकं गोड लागतं, वळतं, कळत असून सुद्धा वळत नाही. सोडून द्या. हे जगात सुद्धा तुम्ही बघता, तुम्हाला कळतं हो, परंतु ते तुमच्या आवडीचं नसतं ना. तुम्ही म्हणता नाही, मी करतो तेच बरोबर आहे. ते काय असेल आपल्यासाठी कुठे, असं म्हणून सोयीस्कररित्या तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता. कळत असलं तरी मिथ्य हे तथ्यापर्यंत पोहोचू देत. 18वा अध्याय म्हणजे मिथ्यापासून तथ्यापर्यंत कसं पोहोचायचं याचं परिपूर्ण रूपरेषा आहे. तुम्हाला ज्ञान दिल्यानंतर शेवटचा जो दोष आहे, भगवंतांनी 18 अध्यायामध्ये, साधारणतः हॉस्पिटलमध्ये पेशंट असतो, ऑपरेशन वगैरे काही काही प्रक्रिया होते, ट्रीटमेंट पूर्ण होते, तर शेवटी डॉक्टर बोलवतात आणि त्याला डिस्चार्ज कार्ड देतात आणि शेवटी त्याला एक सांगतात, डिस्चार्ज कार्डवरती लिहिलेलं असतं, हे तुम्ही फॉलो करा. शेवटी तुम्हाला सांगतात की आता तुम्ही तुझी ट्रीटमेंट केलेली आहे, आता याच्या पुढे तू असं कर. भगवंत आतापर्यंत तुम्हाला ज्ञान देतात आणि सांगतात. 18 अध्यायाच्या शेवटच्या भागामध्ये भगवंत सांगतात, 63-64 श्लोकामध्ये, अर्जुना मी तुला सर्व ज्ञान दिलेलं आहे. आवश्यक असलेलं, आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असलेलं सर्व ज्ञान मी दिलेलं आहे. आता तू ठरव तुला कोणतं कर्म करायचं. भगवद्गीतेचं ज्ञान, ते ज्ञान इतकं शुद्ध आहे, तुम्ही ठरवाल त्याप्रमाणे हे ज्ञान उपयोगात आणू शकतो. मोक्ष प्राप्तीसाठी उपयोगात आणू शकता, तथ्य जाणण्यासाठी उपयोगात आणू शकता, मिथ्य जाणण्यासाठी उपयोगात आणू शकता, मिथ्यामध्ये गोरफटण्यासाठी सुद्धा उपयोगात आणू शकता. डिपेंड्स ऑन हाऊ टू यूज. जसं शस्त्र, शस्त्र आहे तसंच आहे, तो वापरण्यावरती अवलंबून आहे, तो वापरतो कसं, त्याचा उद्देश काय. शस्त्र जेव्हा भगवंतांच्या हाती असतं त्या दुष्टांचा नाश करतो, जेव्हा त्या दृष्टांच्या हाती असतं त्या सद्गुणींचा नाश करतो. शस्त्र हे शास्त्रच, तसं हे ज्ञान हे शुद्ध ज्ञान आहे, ते इतकं शुद्ध आहे, हे प्रत्येक मनुष्याला लागू पडतं. तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्ही हे कसं घेता. आपल्याला सत्य कळतं, तर भगवद्गीतेचं ज्ञान घेण्यासाठी आपण जर इथे आहात, एकत्रित आहात, तर तुम्हाला काहीतरी कळलेलं आहे, म्हणूनच जगातली सर्व आकर्षणं सोडून तुम्ही हे ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा. अर्जुन विषाद, तसं तुमच्यामध्ये विषाद आहेत, प्रश्न आहेत, तुम्ही विचार केला तरच प्रश्न निर्माण होतील. विचार केलाच नाही, प्रश्न येतील कुठून. वन वे ट्रॅफिक.
जे बोलतातच आहे, समोरचा ऐकतोच आहे. इकडून तिकडे गेले वारे, कोणाचं न करे काय जाणे. काढवा पुढे वाचली गीता, गालचा गोंधळ बराच होता. तर कळणारच नाही ना, काय हा गोंधळ आहे, काय हे ज्ञान आहे. तुमच्यामध्ये काहीतरी मुमुक्षत्व आहे, इच्छा आहे सत्य जाणण्याची, ज्ञान प्राप्त करण्याची, म्हणून तिथे एकत्रित आहात. किती आकर्षणात टीव्ही आहेत, मित्र आहे, हे ते मोबाईल, किती आकर्षण आहेत. ते सोडून तुम्ही हे करतात म्हणजे काहीतरी तुमच्यामध्ये आहे. तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे गाढव नाही, म्हणून तो उपयोग तुम्हाला नक्की होईल. ज्या प्रमाणात ग्रहण करण्याचा प्रयत्न कराल त्या प्रमाणात तुम्हाला या ज्ञानाचा उपयोग होईल. तुमच्याकडून मनुष्य काय करू शकतो, तर केवळ कर्म. भगवंतांनी आतापर्यंत सांगितलेलं आहे, संन्यास आणि त्याग. प्रथम योग करणे म्हणजे हठयोग, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, या योगांचं आचरण करायचं, या पद्धतींचं आचरण करायचं आणि स्वतःच्या इच्छा वासनाच कबूल करायचं. म्हणजे करायचंच ना, काहीतरी करायचंच ना. आणि काय करत तुमचं शरीर, मन आणि बुद्धी, दुसरं काय तुमच्याकडे. हा संसाधनांचा उपयोग करूनच तुम्हाला हे सर्व करायचं, करायचं आहे कर्म. म्हणून त्याग आणि संन्यास करण्यासाठी कर्म म्हणजे काय, ते कशावर अवलंबून असतं समजून घेणं आवश्यक. म्हणून भगवंतांनी ह्या अध्यायाच्या पहिल्या विभागामध्ये 1 ते 6 श्लोकांचा पहिला विभाग आहे. स्वामीजींनी हे ज्ञान समजेल अशा पद्धतीने, बघा, दोन तुमच्याकडे महत्वाची संसाधने आहेत, मन आणि बुद्धी, जे सूक्ष्म आहे, जे सूक्ष्म शरीर म्हणतात, आणि हे स्थूल शरीर. स्थूल शरीराच्या पलीकडे जाऊन इंद्रियांना ताब्यात आणून तुम्ही मनोबुद्धीचा उपयोग मोक्ष प्राप्तीसाठी करू शकता. म्हणजे तुमच्या मनाला, बुद्धीला, इंद्रियांना कर्म करावं लागतं. कर्म इंद्रिय करतात, पण कोणाच्या सांगण्यावरनं मनाची. आणि मनाला नियंत्रित कोण करतो, बुद्धी. आणि बुद्धीने काय करावं हे कोण ठरवतं, तुमचं ज्ञान आणि तुमचं अज्ञान. अज्ञान म्हणजे तुमच्या वासना, तुमचे गुण कोणते, तुमच्या वासना कशा आहेत, सात्विक आहे, रजसिक आहे, तमसिक आहे, ते अज्ञान. आणि तुमचं ज्ञान, काय कळतं काय कळत नाही, काय माहिती आहे काय माहित नाही. तिथपासूनच बुद्धी विचार करते, आणि मगच पुढे मनामध्ये ते विचार उतरतात. मग ज्ञानेंद्रियांद्वारे ज्या संवेदना प्राप्त होतात त्या वासनांशी त्यांचा संबंध येतो, संपर्क येतो, प्रक्रिया होते, आणि कर्मेंद्रियांद्वारे तुम्ही जगामध्ये प्रतिसाद देता, हे कळत असत. भगवंतांनी इथे शरीर, मन आणि बुद्धी हे तिन्ही संसाधने जे करतात त्याला कर्म म्हणतात. आणि संन्यास आणि त्याग, काही महात्मे म्हणतात, ऋषीमुनी म्हणतात, सर्व कर्मांचा त्याग कर. मला आत्मसाक्षात्कार करायचं, प्राप्त करायचंय, सर्व कर्मांचा त्याग कर.
पण काही महात्मे म्हणतात तुम्ही यज्ञ तप दान करा, सर्व कर्म नका सोडू, यज्ञ तप दान का, असं का? पहिला उपदेश जो आहे तो सर्वोच्च स्थितीतील ध्यान साधना करणाऱ्या योग्यासाठी, आपल्यासारख्या सर्वसामान्य मनुष्यासाठी नाही. पण जगात आयुष्य जगतो अशा काही सांसारिक गोष्टीमध्ये आपण अजूनही आहोत की ज्याच्यातून बाहेर निघणं शक्य नाही. मग तुम्ही काय करा, यज्ञ तप दान. यज्ञ म्हणजे निस्वार्थ कर्म करणे, तप म्हणजे तुमच्या शरीराचा उपयोग करून निस्वार्थ कर्म करायला मदत करणे, निस्वार्थ कर्म करणे, शरीराचा उपयोग. दान हे या शरीराचा, सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर, याचा उपयोग करून तुम्ही जे निस्वार्थ कर्म करता त्यामुळे तुमच्यामध्ये त्यागी वृत्ती निर्माण होते. तुम्ही संन्यासी बनतात आणि मग तुम्ही दान धर्म करता. त्यामुळे तुम्ही जगापासून विरक्त होता, वैरागी बनता. म्हणून यज्ञ तप दान म्हणजे निस्वार्थ कर्म करा, त्याच्या मनोबुद्धीचा उपयोग करा, तपोसाधना करा आणि दान करा. भगवंतांनी संन्यास आणि त्याग, कर्मानंतर त्याग येतो, संन्यास होतो, हे स्पष्ट केलेलं आहे. संन्यास आणि त्यागामध्ये फरक काय? साधारण मनुष्य एकच समजतो, संन्यासी काय फरक सारखं. इच्छायुक्त कर्मांना सोडून देणे, त्याला संन्यास म्हणतात. तुम्हाला इच्छा आहे पण तुम्ही इच्छायुक्त कर्म करत नाही, तुम्ही निस्वार्थ कर्म करता, त्याला संन्यास म्हणतात. इच्छे खातर तुम्ही जगात कर्म करत नाही, आयुष्य जगत नाही, त्याला संन्यास म्हणतात. आणि त्याग म्हणजे कर्मफलाची इच्छा सोडून देणे, त्याला त्याग म्हणतात. संन्यास म्हणजे इच्छाच ठेवायची नाही आणि केवळ कर्तव्य कर्म करायचे, स्वतःच जबाबदाऱ्या पार करायचं, त्याला संन्यासी म्हणतात. जो या संसारात गुंतलेला नाही त्याला संन्यासी म्हणतात. जो केवळ कर्तव्य कर्म करतो, स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडतो, तो संन्यासी. आणि त्यागी कोण? कर्म तुम्ही करता परंतु त्याच्यापासून फळाची अपेक्षा ठेवत नाही, मग फल त्याग जो करतो, फरक आहे. भगवंतांनी असे 3 त्याग स्पष्ट केलेले आहेत दुसऱ्या विभागामध्ये, 7व्या ते 12व्या श्लोकात. सात्विक, राजसिक आणि वसिक. वसिक त्याग म्हणजे कोणता? जो आपोआप घडतो, इच्छा नसते पण आपोआप घडतो. एखादी गोष्ट आपण विसरून गेलो, ती त्याला उपयोगात आली, घडलेला त्याग. राजसिक त्याग म्हणजे तुमची इच्छा आहे, काहीतरी पाहिजे, याच्यापासून मला काहीतरी मिळेल, व्हॉट आय कॅन गेट आउट ऑफ दिस, हे तुम्ही सॅटिस्फाय होता, मला काहीतरी मिळेल म्हणून तुम्ही त्याग करता, तो राजसिक त्याग. निस्वार्थ कर्मांद्वारे कर्मफलाची अपेक्षा न करता तुम्ही केलेल्या निस्वार्थ कर्मांच्या फलस्वरूप तो घडतो, तो त्याग. हा संन्यास तुम्ही करू शकता, संन्यासी तुम्ही बनू शकता, परंतु तुम्ही त्यागी बनू शकत नाही. त्याग हा परिणाम आहे, संन्यास हे कारण. आणि संन्यास घडण्याचा परिणाम होण्यासाठी कारण म्हणजे काय? योग्य कर्म. म्हणून भगवंतांनी पुढच्या विभागामध्ये कर्म स्पष्ट केले, 13व्या ते 18व्या श्लोकामध्ये. कर्माची कारणे कोणती, कर्माच्या प्रेरणा कोणत्या आणि त्याचे घटक कोणता. कर्माची 5 कारणं दिलेली आहेत. कोणती? जाणणारा, जाण, हे जाणलेले, हे प्रेरणा आहे. आणि
5 कारणे काय? कर्ता, कर्माची संसाधने, प्रत्यक्ष कर्म करणे, हे घटक आहेत. हे एकत्रितपणे कर्माचं कारण आहे बरोबर. कर्माच्या प्रेरणा आणि घटक हे एकत्रितपणे कर्माचे कारण समजतात. आणि कोणते कारण नाहीत? तुमचं शरीर आवश्यक आहे. कर्म करण्यासाठी शरीर आवश्यक आहे. आणि कर्ता म्हणजे तो दृढ निश्चय आवश्यक आहे. शरीर आवश्यक आहे, कर्ता आवश्यक आहे आणि कर्माची संसाधने ते कर्म करण्यासाठी तुमच्याकडे इक्विपमेंट पाहिजे. कर्म करायला क्रिया लागतात. त्या क्रिया आणि शुद्ध गाणी. कर्म आहे ती संसाधन येतो. पण तुमच्यामध्ये जीवच नाही, मेलेला प्रेतात. कसं काय कर्म करणार? परंतु तुमच्यामध्ये आत्मतत्व आहे. तो जीवात्मा रूपी चैतन्य तत्व तुमच्यामध्ये जिवंत आहे. तोपर्यंतच तुम्ही कर्म करू शकता. म्हणून ठेव आणि ही सर्व संसाधन एकत्रितपणे कर्माची कारणे आहेत, प्रेरणा आहेत आणि कर्माची घटक आहेत. त्यानंतरच्या विभागामध्ये भगवंत ध्यान, कर्म आणि कर्म. कर्मासाठी काय आवश्यक आहे? ध्यान आवश्यक. कर्म तुम्हाला करू शकत नाही जर तुम्हाला ज्ञानच नसेल. कर्म कसं करायचं, काय करायचं, केव्हा करायचं, कोणासाठी करायचं, हे ज्ञान आवश्यक आहे. म्हणून प्रथम ज्ञान आवश्यक आहे. नंतर तुम्ही कर्म करा आणि त्याच्यासाठी कर्ता आवश्यक आहे. तुमच्यामधील ते व्यक्तिमत्व पाहिजे, तो दृढ निश्चय पाहिजे की जे कर्म करेल. भगवंतांनी सात्विक, रजसिक आणि तामसिक ज्ञान, कर्म आणि कर्ता इथे स्पष्ट केले. सात्विक ज्ञान कोणतं? जे विविधतेमध्ये एकता दर्शवितो. राजसिक कोणतं? जे एकतेमध्ये विविधता दर्शवतो. विविधतेमध्ये एकता म्हणजे काय? आपण इथे सर्व एकत्र आलोय. काय एकत्र आलेलं आहे? आपल्यामध्ये मुमुक्षत्व आहे. परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक आहे. म्हणून एकत्र आलेलं. म्हणून आपण एकमेकाशी संपर्कात आहोत. हे बघणं म्हणजे सात्विक. सात्विक ज्ञान. जे ज्ञान तुम्हाला हे दर्शवतं, ज्याच्यामध्ये तुम्ही एकता बघता, ज्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर बघता, साम्य बघता, ते ज्ञान सात्विक. म्हणजे हा माझ्यापासून वेगळा कसा आहे? याचे कपडेच वेगळे, याचं घरच वेगळं, याचे विचारच वेगळे, याचं शिक्षणच वेगळं. हे ज्या ज्ञानामुळे तुम्ही पाहता त्याला राजसिक म्हणतात. ह्याचे ज्ञानच नाही, केवळ अज्ञानच आहे, जे तुम्हाला काहीच सांगत नाही. जे केवळ आळशीपणामुळे, निष्क्रियतेपणामुळे, निष्काळजीपणामुळे घडतं. जे तुम्हाला कळतं त्याला तमसिक ज्ञान म्हणतात. कर्म करण्यासाठी कर्ता आवश्यक आहे. सात्विक काळ असतो की जेव्हा त्याचं ज्ञान सात्विक असतं आणि तो केवळ निस्वार्थ कर्म करतो. निरपेक्ष कर्म करतो. राजसिक केव्हा? अपेक्षाने कर्म करतो. तामसिक केव्हा? अपेक्षाही नसते, निरपेक्षही नसतं, करतो म्हणून करतो, घडतं म्हणून घडतं. तो तामसिक. अशा प्रकारे भगवंतांनी ज्ञान, कर्म आणि कर्ता स्पष्ट केलं. त्यानंतर भगवंत बुद्धी, धृती आणि सुख स्पष्ट केलं. ज्ञान, कर्म आणि कर्ता. ज्ञान पाहिजे त्याशिवाय कर्म होत नाही आणि कोणीतरी करणार पाहिजे, त्याला कर्ता म्हणतात. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला उद्युक्त कोण करेल? बुद्धी. आणि बुद्धीने हे सर्व करण्यासाठी काय पाहिजे तुमच्यामध्ये? धृती. म्हणजे दृढ निश्चय पाहिजे, तरच तुम्ही हे करू शकाल ना. शेवटी या सर्वांचा उद्देश काय? सुख. जगामध्ये कोणतेही कर्म कशासाठी करतं? सुखप्राप्तीसाठी. सर्व कर्मांचा आउटपुट काय? सुख प्राप्त करणे. कोण दुःख प्राप्त करण्यासाठी कर्म करतो? अशा प्रकारे भगवंताने ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती आणि सुख यांचा संबंध स्पष्ट केला. त्यानंतर भगवंत 4 वर्ण स्पष्ट करतात.
40-44 श्लोकात हे सर्व जे तुमचं ज्ञान कसं आहे, तुम्ही कसे कर्म करता, तुम्ही कशा पद्धतीचे करता, ते तुमचा दृढनिश्चय कसा आहे, तुमची बुद्धी काय आहे, कशी आहे, तुमची कृती कशी आहे, तुम्ही सुख कसं प्राप्त करता, ह्याच्यावर ठरतं तुमचा वर्ण कुठला. थोडक्यात वर्ण म्हणजे काय? समाजामध्ये जे आवश्यक कर्म आहे याची साचेबद्ध केलेली मांडणी, कर्मानुसार केलेली मांडणी. उदाहरणार्थ ब्राह्मण, ब्राह्मण कर्म करण्यासाठी कुठल्या क्वालिटीज लागतात? ज्या मनुष्यामध्ये या क्वालिटीज आहेत आणि जो ते कर्म करण्याची इच्छा ठेवतो त्याला ब्राह्मण म्हणतो. क्षत्रियामध्ये कुठल्या क्वालिटीज लागतात? तो लीडर पाहिजे, तो खंबीर पाहिजे, ते ज्याच्यामध्ये आहे जे गुणधर्म त्याच्यामध्ये तो क्षत्रिय. ज्याच्यामध्ये व्यापार करायच्या, शेती करायच्या वगैरेच्या वासना असतात तो वैश्य. आणि जो काही करू शकत नाही, बुद्धी वापरूच शकत नाही, इतकी अल्प प्रमाणात असते, जो केवळ शरीराद्वारे कर्मच करू शकतो त्याला हे जे 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, हे जन्माने नाहीये, हे कर्माने ठरवलेले. पण काही समाजकंटक त्याचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करतात. आपण सर्वत्र तेच पाहतो. भगवंतांनी इथे स्पष्ट केले वर्ण कसे बनले. त्यानंतर भगवंत स्पष्ट करतात तुमचा वर्ण कुठलाही असो, तुम्ही जर ब्राह्मण असाल तर तुम्ही सात्विक ज्ञान प्राप्त करा आणि प्राप्तीसाठी, ब्रह्मप्राप्तीसाठी काय करायला हवं हे 45 ते 98 श्लोकामध्ये दिलेले आहे. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आणि ध्यान साधनेद्वारे तुम्ही मोक्ष प्राप्त होता. कर्मयोग, कर्मयोग केल्याने तुमच्या वासना कमी होतात. भक्ती योगामुळे तुमचे दृढनिश्चय वाढतो. ज्ञान योगामुळे तुम्हाला कर्म आणि भक्ती हे दृढ करण्यासाठी जे आवश्यक आहे ते इनपुट मिळतं, तो बाइंडर मिळतो. कर्म योग, भक्ती योग आणि ज्ञान योग हे एकत्रितपणे तुम्हाला संन्यासाच्या स्थितीमध्ये येऊन जातात, तुम्हाला त्यागी बनवतात, तुम्हाला अलिप्त करतात. मी असा अलिप्त साधक जेव्हा ध्यान साधना करतो, ब्रह्मरूपी मंत्रावरती जप करतो, तप करतो, तेव्हा तो ब्रह्मापर्यंत पोहोचतो, तो मोक्ष प्राप्त होतो. हे भगवंतांनी इथे स्पष्ट केलं. पुढच्या श्लोकांच्या 59 ते 66व्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात अशा प्रकारे ध्यान साधना केल्यावर तू माझ्यापर्यंत पोहोचशील, ते ब्रह्मस्थानी पोहोचशील. भगवंत हे स्वतः परमात्मा परमेश्वराचे अवतार आहेत. भगवंत इथे म्हणतात तू माझ्यापर्यंत पोहोचशील. मी म्हणजे अवतारूपी भगवंत, भगवान श्री सांगता अशा प्रकारे तू ज्ञान प्राप्त केल्यानंतर तू नक्की माझ्यापर्यंत पोहोचेल, तुला नक्की मोक्ष प्राप्त. त्यानंतर भगवंत म्हणतात हे ध्यान जे मी तुला प्रदान केलेलं आहे हे तुला नक्की आत्मसाक्षात्कार करतो. शेवटी तुझ्या वासना संपतील, इच्छा संपतील आणि शेवटची इच्छा जेव्हा तू सोडशील त्याचा त्याग करशील, कोणती मोक्ष प्राप्त करण्याची, तेव्हा तुला मोक्ष प्राप्त होईल. कसा? एक रोजच्या अनुभवातलं उदाहरण देतो. झोपण्याचं, तुम्ही किती झोपण्याचा प्रयत्न केला, झोपू शकता का? मला झोपायचं 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 झोपण्यासाठी असं करत असत, झोपू शकता का? पण ज्या क्षणी झोपण्याचा विचार तुम्ही सोडून द्या त्या क्षणी तुम्ही झोपता. म्हणतात मी प्रदान केलेलं ज्ञान तुला आत्मसाक्षात्कार प्राप्त करतो, मोक्ष प्राप्त करतो. आणि शेवटी संजय तो हे नॅरेट करतो, म्हणतो भगवंतांचं आणि अर्जुनाचं हे जे संभाषण आहे हे अद्वितीय आहे, हे ज्ञान अद्वितीय आहे. हे जो पण ऐकेल, जो पण ऐकवेल, जो पण श्रवण करेल, जो पण प्रदान करेल त्या सर्वांना मोक्ष प्राप्त होईल. थोडक्यात या ज्ञानाच्या संपर्कात जो पण येईल आणि जो पण याचा विचार करेल आणि इम्प्लिमेंटेशन करायचा प्रयत्न करेल, उपयोगात आणण्याचा प्रयत्न करेल, नक्की त्याला यश प्राप्त होईल. संजय म्हणतो हे त्रिकाल सत्य,
अशा प्रकारे भगवंतांनी 18 अध्यायामध्ये संपूर्ण ज्ञान तुम्ही जे आत्मसात केलेले आहे ते उपयोगात आणून मोक्ष कसा प्राप्त करा हे आपण समजावं अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण पुढच्या सगळ्यापासून